सोमवारी सकाळी एक मोठी बातमी समोर आली आणि नाशिकच्या राजकारणात अक्षरशः खळबळ उडाली. नाशिक विधान परिषद निवडणुकीचा निकाल धक्कादायक ठरला. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी पराभव केलाय. नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय नाशिक न्यूज. नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये नेमकं काय घडलं, माघार घेतल्याचं सांगणारा उमेदवार कसा काय जिंकला आणि हा गेम नेमका कोणी केला, चला सगळं समजून घेऊयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून. खरं तर निवडणुकीच्या आधीचं चित्र वेगळं होतं. भाजपचे बंडखोर गोकुळ गीते यांनी माघार घेतल्याचं सांगण्यात आलेलं होतं. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि महायुतीतील मोठे नेते स्वतः मैदानामध्ये उतरलेले होते. गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यात आली आणि गीते निवडणुकीतून बाहेर पडलेत असंच सगळ्यांना वाटत होतं. पण निकालानं सगळा अंदाज फोल ठरवले. गोकुळ गीते यांनी तब्बल 357 मतं मिळवत नरेंद्र दराडे यांना 248 मतांवर रोखलं आणि 109 मतांनी दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे हा निकाल फक्त पराभव नाही तर महायुतीसाठी मोठा राजकीय धक्का मानला जातोय. निकालानंतर शिंदे गटात संताप उसळला. केसानं गळा कापण्यात आलाय अशा तीव्र प्रतिक्रिया समोर आल्या. म्हणून त्या नेत्यांनी माझा विश्वासघात केला. मला अंधारात ठेवून त्यांनी त्यांना ताकद दिली आणि माझी ताकद काढून घेतली. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे, गोकुळ गीते यांनी माघार घेतली होती, मग हा गेम नेमकी कसा झाला? निवडणुकीपूर्वी गीते यांनी माध्यमांसमोर स्पष्ट सांगितलं होतं, मी प्रचार थांबवत आहे, त्यामुळे ते निवडणुकीतून बाहेर पडलेत असंच चित्र तयार झालं. माझ्यासोबत महायुतीचे लोक आहेत, तो विषय त्या ठिकाणी संपलेला आहे. माझ्या बाजूला सगळे महायुतीचे लोक बसलेले आहेत. मी तुम्हाला काल पण त्या ठिकाणी जाताना सांगितलं होतं की मी 2 शब्द मी वापरणार नाही, पण मी प्रचार थांबवतो आणि तुम्ही पण कृपया ही गोष्ट इथं संपवी. तुमचा अधिकार आहे, तो तुम्ही बोलू शकता, भाऊ तुम्ही थांबू नका, पण नाही, मी या निवडणुकीचा प्रचार थांबवतोय आणि हा विषय इथं माझ्या संपलेला आहे. पण निकालाच्या दिवशी गीते थेट मतमोजणी केंद्रावर दाखल झाले आणि म्हणाले, मी माघार घेतलीच नव्हती. इथूनच खरी स्टोरी सुरू होते. नाही, आज मतमोजणी आहे. मतदारांनी दाखवलेल्या विश्वासावर आता मतदान प्रतिनिधी म्हणून उमेदवार म्हणून या ठिकाणी मतमोजणीला हजर झालो. नाही, मी प्रचार थांबवलेला होता, पण माझ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गुप्त पद्धतीने त्या ठिकाणी प्रचार केला. मतदारांचा विश्वास जिंकलेला आहे आणि मतदारांनी त्या ठिकाणी मला खात्री की मला त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे. गीते यांनी सांगितलं, त्यांनी वैयक्तिक प्रचार केला नाही, पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने काम केलं. 31 मे पासून मतदारांमध्ये असलेला असंतोष त्यांनी ओळखला होता आणि हाच असंतोष त्यांच्या विजयाचं सर्वात मोठं कारण ठरला. मतदानाचं गणित पाहिलं तर चित्र अजून स्पष्ट होतं. 619 पैकी 618 मतदारांनी मतदान केलं, म्हणजे 99.84% मतदान. सुरुवातीला विजयासाठी 310 मतांचा कोटा होता, पण 13 मतं अवैध ठरल्यामुळे हा आकडा 303 वर आला आणि गोकुळ गीते यांनी पहिल्याच फेरीत हा आकडा पार केला. दराडे यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. मतमोजणी दरम्यानही वातावरण तापलेलं होतं. गीते आणि दराडे समर्थक आमने सामने आले. दराडे यांचे बंधू आणि आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीवर गीते यांनी आक्षेप घेतला. नियमांनुसार विद्यमान आमदाराला अशी भूमिका घेता येत नाही आणि इथूनच वाद वाढला. पण आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, हा पराभव झाला कसा? पहिलं कारण आहे भाजपमधील नाराजी. विजयने गीते गणेश गीते आहेत, ते आमच्याशी जुळले, तुम्हाला माझ्या किती जवळचे संबंध आहेत त्यांचे तुम्हाला माहित आहे. आणि त्यामुळे मग तुम्हीच दाखवत होता, बघा गिरीश महाजन जिथे जवळचे तेच बंडखोरी करतात, तुम्हीच दाखवत. आमची महायुती एक संघ राहण्यासाठी या सगळ्या लोकांनी प्रयत्न केले आणि आज गोकुळजींनी थांबण्याचा निर्णय घेतला. आता मगाचपासून आपण एक प्रश्न त्यांना असं विचारताय की तुम्ही पाठिंबा दिला का, पाठिंबा दिला का, पाठिंबा देणार का? ज्या अर्थी एकच उमेदवार हा महायुतीचा शिल्लक राहिला, याचा अर्थ गोकुळजींचा 100% पाठिंबा, गणेशजींचा 100% पाठिंबा आणि वैदींचा 100% पाठिंबा हा महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना. ही जागा भाजपला हवी होती, पण शिंदे गटानं ती सोडली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढला आणि त्याच असंतोषानं बंडखोरीचं रूप घेतलं. दुसरं कारण आहे विरोधकांचा डाव. ठाकरे गटानं उमेदवार दिला नाही. पवार गटाच्या हालचालींनी समीकरण बदलली आणि विरोधी मतं गोकुळ गीते यांच्या बाजूने वळली. तिसरं कारण आहे स्थानिक नाराजी. नरेंद्र दराडे यांच्यावर काम न करण्याचे, संपर्कात नसल्याचे आरोप होते. कुटुंबीय राजकारणाचा मुद्दाही मोठा होता. मतदार पर्याय शोधत होते आणि तो पर्याय त्यांना गीते यांच्या रूपाने मिळाला. चौथं आणि सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे गीते या बंधूंची ताकद. पण निश्चित आपल्याला माहिती आहे, वजनदार
नाव आहे गीते बंधू मुंडे. नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ते नगरसेवक आहेत. 2 वेळा स्टँडिंग कमिटीचा ते चेअरमन होते मागच्या काळामध्ये. आताही ते त्यांचं नगरसेवक आहेत. त्यामुळे निश्चित त्यांचा विचार केला जाईल. हे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे आणि आम्ही सांगितलेलं आहे. आर्थिक बळ, संघटनात्मक नेटवर्क आणि मायक्रो मॅनेजमेंट या सगळ्याच्या जोरावर त्यांनी पडद्यामागून खेळ रचला. स्वतः प्रचारात दिसले नाहीत, पण सिस्टीम पूर्ण ताकदीने चालू होती आणि इथूनच गेम झाला. महायुतीला वाटत होतं की गीते मैदानाबाहेर आहेत, पण प्रत्यक्षात ते शांतपणे संपूर्ण गणित मांडत होते आणि म्हणूनच गोकुळ गीते हे नाशिकच्या राजकारणात जायंट किलर ठरलेत. याबद्दल मला पुसटशी काही कल्पना नाही. या ठिकाणी मला आपल्या माध्यमातून सकाळी काही फोन आले आणि वरिष्ठांचे गणेश भाऊंना फोन आल्यानंतरही मला सगळी प्रक्रिया कळाली की त्या ठिकाणी माझ्या नावापुढे पसंती क्रमांक 1चं चिन्ह आकडा टाकून त्या ठिकाणी सोशल मीडियावर मतपत्रिका फिरवली जाते. ते तर उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे ना, उबाटा आणि शिंदेचं काय चालू आहे ते आता परत काल बसून त्याच्यात अनेक काही घडामोडी काढतात. त्या विषयावर मी बोलू शकत नाही. नाही, पण महाविकास आघाडीची मतं, मालेगावची मतं ही तुम्हालाच अजूनही मिळतील अशी एकंदरीत सगळी माझं काही कोणाशी बोलणं नाही झालेलं आणि पडले तर त्याच्यात मी काही करू शकत नाही. ऑलरेडी त्या ठिकाणी आपण पूर्वी पण गिरीश भाऊंना हा शब्द विचारला होता की मतं पडले तर काही पण होऊ शकतं. चमत्कार होणार असं एकंदरीत चमत्कार वगैरे लोकशाहीमध्ये असे काही घडत नसता. लोकांनी दिलं तर काही होऊ शकतं. लोकांच्या मनात काय आपण सांगू शकत नाही. तुम्ही काय आव्हान करणार मतदारांना? नाही, मी काय जे गणेश भाऊंनी सांगितलं ते लोकांनी तसं पुढे करावं असं मला वाटतं. दरेडेंना मतदान करा असं आव्हान करणार? नाही, मी माझा प्रचार थांबवलेला आहे. माझी कुठली सोशल मीडियावर त्या ठिकाणी कोणी माझ्या कार्यकर्त्यांनी पोस्ट मतदानाची व्हायरल करून ही एवढी विनंती मी आपल्या मार्फत करेन. हा विजय फक्त एका उमेदवाराचा नाहीये, तर महायुतीतील अंतर्गत मतभेद, विरोधकांची रणनीती आणि मतदारांचा असंतोष यांचा एकत्रित स्फोट आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न, हा गेम नेमका कोणी केला? भाजपची नाराजी, विरोधकांचा प्लॅन की स्थानिक पातळीवरचा राग? तुम्हाला काय वाटतं? नरेंद्र दराडे यांचा हा पराभव नेमका कशामुळे झाला? कमेंट करून नक्की सांगा आणि अशा सविस्तर विश्लेषणासाठी नाशिक न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा नव्या व्हिडिओत नव्या विषयासह. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेतेय. नमस्कार.